पांढरी शुभ्र कुरकुरीत 3 पट फुलणारी उपवासाची चकली अगदी सोप्या पद्धतीने अचूक मापासह आणि काही खास टिपचा वापर करून तयार करून घेऊया। यासाठी आपण सर्वात प्रथम अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया, ज्यामुळे यातील जी ही धूळ असेल, घाण असेल ती निघून जाईल। साबुदाणा धुण्यासाठी मी येथे एक मोठं पातेलं घेतलं आहे। यामध्ये 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपण किमान 4 तास भिजत ठेवणार आहोत। साबुदाणा भिजून घेण्यासाठी साबुदाणा बुडून त्यावरती थोडंसं पाणी शिल्लक राहील या पद्धतीने यामध्ये पाणी घातलेलं आहे। इथे बघू शकता संपूर्ण साबुदाणा बुडून अगदी थोडंसं पाणी वर राहिलेलं आहे। बोट बुडवल्यानंतर बोटाची अर्धी जी कांडी आहे ती यामध्ये अगदी सहज बुडते इथपर्यंत आपण पाणी ठेवलेलं आहे। साबुदाणा 4 तासानंतर व्यवस्थित असा भिजलेला आहे। हा साबुदाणा छान मोकळा असा मऊसूत तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण किमान 1 लिटर कडकडीत असं पाणी उकळून टाकणार आहोत। ही जर स्टेप आपण केली तर तयार होणारी चकली छान खुसखुशीत अशी तयार होते। येथे पाण्याला 1 ते 2 उकळ्या काढून कडकडीत असं पाणी भिजून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये आपण घातलं आहे। साबुदाणा संपूर्ण बुडेल इथपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा किमान आपण 5 तास पुन्हा भिजत ठेवलेला आहे। यानंतर अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपण वजनाने 1 किलो बटाटे घेतले आहे। बटाटे स्वच्छ धुवून ते उकडून घेणार आहोत। येथे जेवढंही आपण साबुदाणा घेणार आहोत त्याच्या दुपटीने बटाटे घेऊया। मी येथे अर्धा किलो साबुदाणा घेतला होता, त्या अंदाजाने बरोबर 1 किलो असे बटाटे उकडून घ्यायचे आहे। जसं तुम्ही साबुदाण्याचं प्रमाण वाढवाल तसं बटाट्यांचं देखील प्रमाण वाढवायचं आहे। जेवढं साबुदाणा असेल त्याच्या दुप्पटीने आपण बटाटे घेतलेले आहे। बटाटे उकडून घेईपर्यंत गरम पाण्यात भिजून घेतलेला जो साबुदाणा आहे तो मोकळा करून घेऊया। येथे हाताने अगदी सहज कुस्करता येईल इथपर्यंत मऊसूत आणि 3 पट हा साबुदाणा भिजलेला आहे। उकळत्या पाण्याने हा साबुदाणा भिजून घेतला की यामुळे तयार होणारी चकली अगदी छान कुसकुशीत अशी तयार होते। खाताना ती मुळीच कडक लागत नाही, शिवाय पांढरी शुभ्र अशी तयार होते। येथे मी हाताने हा साबुदाणा कुस्करून घेतला आहे। हवं तर तुम्ही साबुदाण्याच्या 4 भागांपैकी 1 भाग मिक्सरमध्ये काढून त्याचं वाटण यामध्ये घातलं तरीही चालेल, परंतु हाताने अगदी सहज हे कुस्करता येते। ही जर स्टेप तुम्हाला करायची नसेल तर मग तुम्ही यातील काही साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये ॲड केला तरीही चालेल। यानंतर उकडून घेतलेले बटाटे साल काढून किसून घेतलेले आहे। बटाटे इथे किसूनच घ्यायचे आहेत, म्हणजे एकसंध असा हा बटाट्याचा किस तयार होतो। यानंतर मी येथे हिरवी मिरची घातली आहे। तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ। साबुदाणा, बटाटे, मिरची आणि मीठ यांचं मिश्रण छान एकजीव असं तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला यात पाणी मुळीच न घालता एकजीव असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आवश्यकता असेल तसं यामध्ये आपल्याला पाणी घालता येतं। या पद्धतीने छान एकजीव करताना कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजेच व्यवस्थित असं हे मिश्रण तयार होतं। सुरुवातीचं मिश्रण या आताचं मिश्रण यामध्ये छान एकसंधपणा आता दिसत आहे। याची सुरुवातीला आपण एक चकली तयार करून घेणार आहोत। येथे मी तुम्हाला ताटावरच चकली करून दाखवते। यासाठी आपण चकलीची जी चाळणी आहे ती घेतली आहे। खडबडीत जी बाजू आहे ती आपण खालच्या बाजूला ठेवूया, म्हणजेच आपली जी चकली आहे ती छान काटेरी अशी तयार होईल। सुरुवातीचं जे मिश्रण आहे त्याची आपण चकली पाडून बघूया। मिश्रण अगदीच घट्ट असेल, हातांनी दाबताना त्रास होत असेल तर अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे। सुरुवातीलाच पाणी या मिश्रणामध्ये ॲड केलं तर चकली पडताना ती व्यवस्थित पडत नाही। त्याच्या तारा आहेत त्या चिटकतात आणि त्या मोकळ्या होत नाही, म्हणून आवश्यकता असेल तरच पाणी घालायचं आहे।
येथे मऊसूत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणून मी यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. येथे बघू शकता चकली अगदी छान मऊसूत अशी दाबल्या जात आहे आणि याचे तार देखील एकमेकांना चिटकत नाही आहे. शिवाय तार देखील तुटत नाही आहे. मिश्रण अगदीच घट्ट असेल तर याचे तार तुटतात, म्हणून आवश्यकता असेल तरच पाणी घालणार आहोत. आता या पद्धतीने सर्व चकल्या मी उन्हात तयार करून घेतल्या होत्या आणि 2 दिवस कडकडीत उन्हात ह्या वाळवून घेतलेल्या आहे. चकल्या टाकताना मी मेन कापडचा वापर केला होता. मेन कापडवर अगदी सहज ह्या चकल्या टाकता येतात, शिवाय त्या मेन कापडला चिटकतही नाही. यानंतर कडकडीत वाळवून घेतलेल्या चकल्या आपण तळून बघूया. पांढऱ्या शुभ्र कुसकुशीत आणि 3 पट फुलणाऱ्या ह्या उपवासाच्या चकल्या अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि अचूक मापासह आपल्या तयार झालेल्या आहे. अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तयार आहे आपली उपवासाची कुसकुशीत चविष्ट अशी चकली.